थांबा थांबा थांबा. असं छान सुंदर मस्त आवरलेलं फ्रीज बघायला किती छान वाटतं ना. मग आज मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आपण बाजारातनं विकत आणलेल्या भाज्या कशा छान सुंदर मस्त स्वच्छ निवडून आठवड्याभरासाठी किंवा 15 दिवसासाठी स्टोअर करून ठेवू शकतो. सगळ्या भाज्यांचं नाही, पण बेसिक कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता, टोमॅटो, लसूण या बेसिक 5 गोष्टींचे टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्या भाज्या कशा छान ऑर्गनाईज राहाव्या आणि कशा टिकाव्यात यासाठी टिप्स शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी स्नेहलता आज तुमच्यासाठी भाज्या टिकून राहण्यासाठी आणि फ्रीज ऑर्गनाईजसाठी छोट्या छोट्या टिप्स शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर मैत्रिणींनो, सगळ्याच मैत्रिणी आठवड्याभराच्या भाज्या अशा आणून ठेवतात, स्टोअर करून ठेवतात. बाकीच्या सगळ्या गोष्टी तर रोजच्या रोज आणल्या जातात, पण मिरची, कोथिंबीर, लसूण आणि टोमॅटो वगैरे, कढीपत्ता या सगळ्या गोष्टी आपण आठवड्यातून एकदाच आणतो आणि ते छान जर व्यवस्थित ठेवल्या तर त्या छान टिकून राहतात आणि जास्तीत जास्त दिवस पुरतात. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर सगळ्यात आधी मी कोथिंबीर सांगणार आहे. तर बघू शकताय, कोथिंबीर जर तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवताय तर ती थोडी खराब होते. बघू शकता इथे पाण्याचे किती थेंब आलेले आहेत. फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्यात जर असा मऊ कपडा किंवा पेपर नसेल तर कोथिंबीर लवकर खराब होते. तर त्यासाठी मी काय करत असते, असा प्लास्टिकचा डबा घेते. तुमच्याजवळ हॉटेलचे आलेले डबे किंवा असताना केकचे वगैरे डबे, असे डबे असतात, त्यामध्ये सुद्धा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात. तर माझ्याकडे प्लास्टिकचा कंटेनर आहे. प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये मी सगळ्यात आधी टिश्यू पेपर टाकून घेणार आहे. तुम्ही न्यूजपेपरचा वापरसुद्धा करू शकता, पण मी टिश्यू पेपरचा वापर करते कारण छानपैकी पाणी अब्झॉर्ब करून घेतं ते. तर निवडून ठेवलेली कोथिंबीर एकसारखी तुम्ही निवडून ठेवायची आहे आणि जशीच्या तशी गड्डी तुम्हाला ठेवायची आहे. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवल्यामुळे ती खराब जास्त लवकर होते. ते होऊ नये यासाठी तुम्हाला कंटेनरचा वापर करायचा आहे. तर बघू शकता, एकसारखी निवडून ठेवलेली कोथिंबीर मी कंटेनरमध्ये शिफ्ट करून घेतलेली आहे. जी खराब झाली आहे ती लगेच बाजूला काढून टाकायची, कारण एक पान खराब झालं की तिच्याबरोबर 4 पानं खराब होतात. त्यामुळे साफ करताना चांगली कोथिंबीर बाजूला, पिवळी झालेली कोथिंबीर बाजूला, अशा 2 विभागात करायचे आहे. कोथिंबीर कशी स्वच्छ करायची याचा सुद्धा मी सेपरेट व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल. तर असं तुम्ही कोथिंबीर कंटेनरमध्ये शिफ्ट केल्यानंतर तुम्हाला त्यावरती डायरेक्ट तुम्ही झाकणही लावू शकतात, पण बऱ्याचदा झाकणालाही पाणी सुटतं. त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, त्या तुम्हाला जर जमलं तर वरूनसुद्धा पेपर किंवा टिश्यू पेपर तुम्ही टाकू शकता, म्हणजे ते पाणी त्या टिश्यू पेपरमध्ये ऑब्झर्व होईल आणि कोथिंबीर जास्तीत जास्त काळ टिकेल. तर अगदी सोप्या टिप्स आहेत, तुम्ही त्या कायमस्वरूपी फॉलो करू शकतात. आजची ही पहिली टिप तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. त्यानंतर टोमॅटो वगैरे तुम्ही डायरेक्ट कंटेनरमध्ये ठेवलेत तरीसुद्धा चालू शकेल, पण जर तुम्हाला टिश्यू पेपर खाली टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकतात. आता हे खूप कमी टोमॅटो आहेत माझ्याकडे, 1-2 दिवसात यूज होतील, जास्तीत जास्त दिवस लागणार नाहीत. खूप कमी दिवसात, म्हणजे जास्त टोमॅटोचा वापर असतो माझ्याकडे, तर मग त्यामुळे मी टिश्यू पेपर टाकलेला नाही आहे. पण तुम्हाला वाटते की टोमॅटोच्या डब्यामध्ये सुद्धा पाणी सुटतं आहे तर तुम्ही त्यालासुद्धा टिश्यू पेपर लावून ठेवू शकता, म्हणजे जास्तीत जास्त दिवस टिकू शकतात. त्यानंतर येते ती सगळ्यात महत्त्वाची, म्हणजे तिखट आणि झणझणीत मिरची. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मिरची जास्तीत जास्त दिवस, खूप जास्त दिवससुद्धा मिरची टिकू शकते. पण त्यासाठी काही टिप्स आहेत, त्या म्हणजे मिरचीचे देठ काढून मिरची फ्रीजमध्ये स्टोअर करणं. तर सगळ्यात आधी मी ज्या मिरच्या लाल झालेल्या आहेत ते मी मिरच्या चटणीसाठी बाजूला काढून घेते आहे. त्या मी कधी कधी भाजीलासुद्धा वापरते, पण ठेचा करण्यासाठी लाल मिरचीचा वापर मी जास्त करते. तर त्यातनं हिरव्या मिरचीतनं लाल मिरची मी वेगळी करून घेतलेली आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मिरची खराब होण्याचं प्रमुख कारण म्हणजे मिरचीचा देठ खराब होतो आणि त्याबरोबर मिरचीसुद्धा खराब होते. तर मी अशा कंटेनरमध्ये, ज्या कंटेनरमध्ये हवा पास होईल अशा कंटेनरमध्ये मिरची शिफ्ट करून घेतलेली आहे. आणि अजून जी मिरची मी तशीच ठेवलेली होती तिची काय कंडिशन झाली आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. त्यासाठी व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्यानंतर बघू शकता, ही मिरची मी आणल्यानंतर तशीच फ्रीजमध्ये ठेवलेली आहे 2 दिवस आणि तिची कंडिशन मी तुम्हाला दाखवते. भरपूर असं पाणी सुटलेलं आहे तिला. बघू शकताय मिरची किती ओली आहे, तिचा देठ खराब होत आलेला आहे. बघू शकताय भरपूर पाणी सुटलेलं आहे आणि तिचा देठ खराब होत आलेला आहे आणि त्याबरोबर देठ खराब झाला की मिरचीसुद्धा खराब होते. त्यामुळे तुम्ही जेव्हा कधीही मिरची विकत आणतात त्यावेळेस ती मिरची
स्वच्छ धुवून निवडून त्याचा देठ काढून आणि त्यानंतर तुम्हाला ती स्टोअर करून ठेवायची आहे. देठसुद्धा व्यवस्थित काढायचा आहे, अर्धवट देठ ठेवायचा नाही आहे. ज्या वर्किंग वुमन्स आहेत, ज्या वर्किंग महिला आहेत, ज्या जॉबला जाणाऱ्या महिला आहेत किंवा आपणही सकाळी सकाळी मुलांचे लवकर टिफिन रेडी करायचे असतात, तर त्यांच्यासाठी या टिप्स खूप गरजेच्या आहेत. कारण या सगळ्या गोष्टींची तयारी आधी करून ठेवली तर आपल्याला ते कायमस्वरूपी म्हणजे पटकन हाताशी असतात गोष्टी. देठ काढण्याचा वेळ वाचतो, बऱ्याच गोष्टी. त्यानंतर हे टिश्यू पेपर किंवा कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत. ओल्या मिरच्या तशा स्टोअर करायच्या नाही आहेत. तर बघू शकता या पद्धतीने मी त्या पुसून मिरच्या स्टोअर करून घेते. चला तर मग मी सगळ्या मिरच्या स्वच्छ करून घेते आणि त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते की मिरच्या मी कशा स्टोअर करून घेतल्यात. बघू शकता सगळ्या मिरच्या मी हवा खेळती राहील अशा कंटेनरमध्ये स्टोअर केलेल्या आहेत. त्यानंतर आठवड्याभराचा लसूण आपण बऱ्याचदा सोलून ठेवतो. सोलून ठेवू नये असं म्हणतात, पण मी ठेवते कारण गडबडीच्या वेळेत लसूण सोलून घेणं होत नाही आणि मग लसूण हा भाजीत राहतच नाही असं बऱ्याचदा होतं. त्यामुळे मग मी आठवड्याभर लागेल एवढा लसूण माझ्या सासूबाई मला सोलून देतात. तो सुद्धा मी हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते. हवाबंद डब्यामध्ये स्टोअर केल्यामुळे त्याचा वासही जात नाही आणि त्याची जी टेस्ट असते तीही कमी जास्त होत नाही. तर मी सगळ्यात आधी एक छोटा टिश्यू पेपर आधी खाली टाकून घेतला, म्हणजे त्यालाही पाणी सुटू नये यासाठी. तर त्यावरती आता मी तो सगळा लसूण त्या कंटेनरमध्ये शिफ्ट करून घेणार आहे. छोटे मोठे डबे सगळ्यांकडेच असतात, पण काय होतं ना की असंच हवा तसंच हवा करण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यात छानपैकी आपण मस्त ऑर्गनाईज करून ठेवू शकतो. तर लसूण आठवडाभर, एवढा डब्बाभर लसूण मला आठवडाभर भरपूर होतो. तर तेवढा लसूण सोलून ठेवलेला आहे. तर अगदी छोट्या छोट्या टिप्स आहेत, तुम्हाला कशा वाटल्या हे मला नक्की सांगा. भाज्यासुद्धा अशा तुम्ही ऑर्गनाईज करून ठेवल्या तर जास्तीत जास्त काळ टिकतात. त्यानंतर कढीपत्ता आणल्यानंतर तो तसाच ठेवला तर तो सुकून जातो, त्याचा वास जातो किंवा ती टेस्ट येत नाही कढीपत्त्याची. तर त्यासाठी तुम्ही जेव्हाही बाजारातनं कढीपत्ता विकत आणतात त्यावेळी छान स्वच्छ धुवून घ्या, कोरडा करून घ्या आणि एका अशा कंटेनरमध्ये ठेवा जिथे तो सुकणार नाही. तर मी सगळ्यात आधी टिश्यू पेपर आधी खाली टाकून घेतलेला आहे. त्यानंतर सगळ्या कढीपत्त्याची पानं मी काढून आणि मग तो स्टोअर करून हवाबंद डब्यामध्ये ठेवणार आहे. त्यामुळे कढीपत्ता जास्तीत जास्त दिवस हिरवा राहील, ताजा राहील आणि त्याचा वासही जाणार नाही आणि टेस्टही जाणार नाही. तर अगदी बेसिक टिप्स होत्या. ह्या टिप्स तुम्ही सगळ्यासुद्धा फॉलो करत असाल आणि जर करत नसाल तर नक्की या टिप्स फॉलो करा. अगदी बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत. पुढच्या वेळेस मी भाज्या कशा ऑर्गनाईज करायच्या हे सुद्धा नक्कीच सांगेल. आधी एका व्हिडिओमध्ये मी हे सगळं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर हा व्हिडिओ, आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे, टिप्स आवडल्या की नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि असं तुम्ही जेव्हा स्टोअर करून ठेवतात ना व्यवस्थित, त्यावेळेस काय होतं माहिती आहे का की फ्रीजही ऑर्गनाईज राहतं. जिथली वस्तू तिथे राहते. ट्रान्सपरंट डबे जर तुम्ही वापरत असाल तर ती वस्तू तुम्हाला पटकन सापडते सुद्धा आणि फ्रीजही व्यवस्थित दिसतो तुमचा. मी जसं की सुरुवातीला तुम्हाला दाखवलं, माझा फ्रीज अगदी व्यवस्थित राहतो या गोष्टींमुळे. बऱ्याचदा असं होतं की घाई गडबडीत भाज्या आणून तशाच फ्रीजमध्ये ठेवल्या जातात आणि त्या लवकर खराब होतात. तर तसं होऊ नये यासाठी तुम्हाला या टिप्स फॉलो करायच्या आहेत. अगदी बेसिक टिप्स सांगितलेल्या आहेत. तुम्ही सगळ्या गृहिणी म्हणजे फ्रीजमध्ये आपण रवा, खोबरं, शेंगदाण्याचं कूट, बाकीच्या इतर काही डाळी-साळी आपण त्यासुद्धा ठेवतो बऱ्याचदा. कारण काय होतं, काही गोष्टींना कीड वगैरे लागण्याची शक्यता असते, तर ती कीड लागू नये म्हणून सुद्धा आपण फ्रीजचा वापर करत असतो. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या भाज्या आपल्याला ताज्या ताज्या खायच्या असतात त्याच कधी कधी आपण सुक्या खातो, खराब खातो. वाळलेल्या भाज्या कशा विकून द्यायच्या एवढ्या महागाच्या, म्हणून त्या टाकून न देता आपण त्या तशाच वापरतो. तर तसं न करता तुम्ही अशा छान ऑर्गनाईज करून ठेवल्यात तर त्या म्हणजे जास्तीत जास्त दिवस टिकू शकतात आणि तुम्ही त्या जास्तीत जास्त दिवस खाऊही शकतात. तर तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीने मी भाज्या स्टोअर करून घेतलेल्या आहेत आणि अगदी छोटे छोटे आणि बेसिक टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आहेत हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. याआधी ह्या टिप तुम्ही वापरत होते का, माहिती होतं का, हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक कमेंट करून मला नक्कीच सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते. चला तर मग मैत्रिणींनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, टिप्स यूज करत राहा आणि कमेंटसुद्धा करत राहा.
आणि अजूनसुद्धा आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून सबस्क्राईबचं बाजूचं बटन एकदा बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.